आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर सर्वोच्च महान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद देतो. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया हालेलुया. आज आपण ज्ञानाविषयी शिकणार. कोणत्या ज्ञानाने कोणते फायदे होतात आणि कोणत्या ज्ञानाने कोणते फायदे होत नाही. हालेलुया हालेलुया. एक तर स्वर्गाचा परमेश्वर आणि पृथ्वीची मूर्ती. मनुष्य मूर्तीकडे असतो तेव्हा त्याला ज्ञान नसतं. हालेलुया. आणि स्वर्गाच्या देवाजवळ असतो त्याला सर्व प्रकारचं ज्ञान मिळायचं. तर आपल्या समोर मूर्तीचा आहे. मूर्ती म्हणजे काय? हालेलुया. आणि परमेश्वर म्हणजे काय? मूर्तीतून ज्ञान प्राप्त होत नाही. त्याला डोळे आहेत, तोंड आहे, कान आहे, बरोबर, पाय आहेत, हात आहे, पण काही करता येत नाही. तर ती मानवाची निर्मिती आहे. आणि तुम्हाला ना मला हर मानवाला परमेश्वराने निर्माण, आणि परमेश्वराने निर्माण केल्यानंतर सुरुवातीपासून उत्पत्ती 1:27 देवाचं रूप म्हणून परमेश्वराने मातीचा मनुष्य बनवला. पण परमेश्वराने जेव्हा त्याच्यात आत्मा घातला, उत्पत्ती 2:7 आणि आत्मा घातल्यावर त्या माणसाला जीवधारी प्राणी बनवला. आजच्या काळामध्ये आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. आता हे ज्ञान आपण नीतिसूत्रामधूनच घेणार. शलोमोनाने परमेश्वराकडे ज्ञान मागितलं. आपण धंदा, पैसा, वस्तू, खाणं, चीज मागतो. आपण ज्ञान मागत नाही, आपल्या देहासाठी मागतो. आपल्या आत्म्यासाठी काय पाहिजे ते मागत नाही. तर आज आपण थोडस वचनाद्वारे अनुभवी घेणार आहे किंवा शिक्षण घेणार आहे. तर प्रत्येकाला ज्या वेळेला माणसाला देवाची, जीवित परमेश्वराची गरज आहे, आणि तो स्वर्गीय परमेश्वर. आता बरेच अशा मूर्त्यांना पण परमेश्वर समजतात, परंतु ते देवाचे कोणत्याही परिस्थितीत त्या सहाय्य किंवा देवाचं कोणतं काम करू शकते असं नाहीच. भले माहिती अनुवादमध्ये 12 ते 1 ते 4 वचनामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. परंतु काही मूर्ती अशी आहे त्याला आपण वेगळं एक रूप, एक आपला देव परमेश्वर, त्याचं एक रूप. हालेलुया. तुम्ही सर्व माणूस देवच आहे, कारण देवाचं प्रतिरूप तुम्हाला दिलेलं आहे. न देवाची सेवा करण्यासाठी प्रसिद्ध निवडले. 15:16 मध्ये वचन आहे, मी तुम्हाला निवडले. मग त्या 19:20 वचन, शिष्य करायला. पण बाकी अशी कोणते देव आहेत ते शिष्य बनवत नाही. तर नीतिसूत्रामधला जो अनुभव आहे स्वतःमध्ये 115 1 ते 18 वचनामध्ये मूर्तीविषयीचा अनुभव दिलाय. तर त्या काळामध्ये उत्पत्ती 3 अध्यायामध्ये पहिलं परमेश्वराने जेव्हा आदामाला बनवलं, उत्पत्ती 2 अध्यायामध्ये पहिल्या अध्याय 27 पासून वचन घेतलं, तर त्याच्या 2:7 मध्ये नाकपुड्यात श्वास दिला, तेव्हा मनुष्य देवासारखा बनला. हालेलुया. त्याची पासही काढून एक स्त्री बनवली. त्यालाही तिने परमेश्वराने तिचं रूप दिलं. म्हणजे पृथ्वीमध्ये पुरुष स्त्री बहुगुणित व्हावे, पवित्र व्हावे, पवित्र राज्य जगावर चालावं. पण जो लुसिफर होता त्या लुसिफरला या गोष्टी पटल्या नाही, की देवाचं जगात नाव का व्हावं, माझं का नाव नाही. हालेलुया. आज आपण तुम्ही आणि मी तसेच आहे. आणि त्या काळातले आज तुम्ही आणि मी आहे, बरोबर. जेव्हा मी पाप करतो तेव्हा त्या लुसिफरच्या बियाचे असतात. हालेलुया. आम्हाला सत्य आल्या पवित्र शास्त्रापासून मिळायचं आहे, त्या तुम्हाला कोणी शिकवलं नाही म्हणून ते मिळालं. हालेलुया. आता हे जे पवित्र शास्त्र आहे योहानमध्ये 5:41 मध्ये, याची ओळख तुम्हाला करायची. आणि योहान 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवच होता, शब्द देव होता. शब्दाने देवाच्या गोष्टी सगळ्या समजतात.
बिना शब्दाने देवाच्या गोष्टी समजत नाही, त्या सैतानाच्या गोष्टी माणसाला समजतात. तर बरेच ज्ञान आपल्या प्रत्येकाला घेता आलं पाहिजे, आणि जर ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे ख्रिस्ताची तयारी झालेली व्यक्ती म्हणून बनवली. म्हणून योहान 35 मध्ये त्यांनी ते वचन तसं दिलेले, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव म्हटलं आज्ञा भंगवत. कारण योहान 35 मध्ये दिले त्याला ते झाले, आणि मध्ये 10:20 मध्ये दिले, बोलणारे तुम्ही तुमच्या ठाई देवाचा इतिहास आहे. तर आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा शिकता आलं पाहिजे की ज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वक्षण आहे. आता तुम्हाला ह्या ज्ञानातून सर्वक्षण घ्यायचं, पण त्या बुद्धीतून तुम्हाला सर्वक्षण होणार नाही. बाकीचं जे आहे निर्गमन सत्तेमध्ये तुम्हाला माहिती आहे, मोशेला परमेश्वराने दर्शन दिल्यानंतर त्याला 10 आज्ञा दिल्या, आणि तोच मोशे नीतिमान, नम्र हा होता. म्हणून जो मध्ये 5 आठवडे ज्याचं मन क्लिअर आहे, मन स्वच्छ आहे, तो देवाला पाहतो. तर मोशेच्या द्वारे गोष्टी आपल्याला शिकायच्या. आता आपण नीतिसूत्रामध्ये 1 अध्याय 1 ते 10 वचनापासून सुरुवात करूया. ज्ञान आपल्याला कशा प्रकारे, ज्ञान म्हणजे परमेश्वर, आणि परमेश्वराचं ज्ञान पवित्र आहे, अभिषिक्ताचं आहे, आशीर्वादाचा आहे, अद्भुत गोष्टीचा आहे. जो ह्या ज्ञानावर चालतो तो पवित्र बनतो, आणि मूर्तीच्या ज्ञानावर चालतो तो अपवित्र बनतो. नफरत निर्माण होते, द्वेष निर्माण करतो. कारण माणसाला जेव्हा परमेश्वराने यादेन बागेच्या काळात त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, कोणाला? आदामाला. या झाडाचं फळ खाशी तू खास मरशील, म्हणजे तुझं भविष्य पापामध्ये जाशील. आज मनुष्याचं भविष्य पापामध्येच आहे. मरण म्हणजे काय? लोकांना साधे वेतन आहे, दुःखाचं, आपत्तीचं ना समस्याचं. आज प्रत्येक मनुष्य दुःखात, आपत्ती, समस्यात आहे, कारण त्याच्या शरीरावर पापाचा मोठा भार आहे. आणि ज्ञान असते त्याला सगळ्यांना समजते हे पाप आहे, हे पवित्र आहे. मनुष्य स्वभाव आहे, असं नाही समजत की सगळे लोक नीतिमान कोणीच नाही. आपण सगळे माणूस पापी आहे. जेव्हा प्रभू येशूकडे आपलं जीवन समर्पण करतो किंवा आपली वेळ देत असतो, तेव्हा आपण पवित्र बनतो हे मानतो. कारण मी पहिलं मूर्तीकडे जायचा तेव्हा माझ्या भविष्यात मला काहीच ज्ञान नव्हतं, पण या पवित्र शास्त्राच्या वचनाकडे जेव्हा लक्ष दिलं तर जीवित परमेश्वरची ओळख झाली, जाणीव झाली, पवित्र आत्म्याची देणगी मिळाली, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आचार विचार पवित्र बनले. तर आपण नीतिसूत्रात सुरुवात करूया, बाकीचा पुढचा विषय. इस्रायलचा राजा दावीद पुत्र शलोमोन. आता हे शलोमोन आणि नीतिसूत्र, कारण हा ज्ञानी मनुष्य होता. आता दाविदाचा पुत्र, आता तुम्ही विचार करा, हा दाविदाचा पुत्र जो आहे तो कशाद्वारे दाविदाचा पुत्र आहे? स्वतःचा नाहीये. पण दाविदाने जे चूक केलेली होती त्या परिणामाचं उत्तर त्या ज्ञानामध्ये. आपण कधी सांगतो ही मुलं अशी आहे, ती मुलं, कोणाला तुम्हाला अधिकार दिला नाहीये ते तुच्छ लेखनाचं. ती देणगी परमेश्वराची होती, आणि त्यांनी देवाकडे ज्ञान मागितलेलं होतं, आणि त्याचं ज्ञान हे प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जे ज्ञान मिळालं ते ज्ञान सगळ्यांना तो दाखवत आहे. एक ज्ञान आणि शिक्षण आता त्याने काय सांगितले? बोधमय आणि वचनाचं काय सांगितले? शिक्षण, धर्मनीती व सात्विक पद ही प्राप्त करून घेण्यात यावी. आता आपण धर्म बघतो,
बरोबर. पण सात्विक पण आहे का आपल्याकडे? नाही. सर्व माणूस धर्माच्या पाठीमागेच. हालेलुया. पण त्याने वचनात काय सांगितले? हालेलुया. काय सांगितलं? शिक्षण, धर्म, प्राप्त करून हालेलुया. आता तुम्ही जर आता सगळे माणसं धर्माच्या मागे आहेत. हर लोक धर्मच करतात. बिगर धर्माचा पण माणूसच दिसत नाही. पण धर्म कोणता आहे तो पण त्याला समजत नाही. कधी कधी आपल्याला धर्माची स्थापना म्हणजे लोकांच्या प्रीतीशी वागणं. आता देव जे होते ना, पृथ्वीमध्ये बरेचसे देव आले. परमेश्वर पित्याने पृथ्वीवर पाठवले. हालेलुया. उत्पत्तीमध्ये 6 ते 5 पासून बघितलं. पण ते देवपुत्र पाप करायला लागले. आता योहाने 12 तुम्ही आणि मी आहे. जितके विश्वास जेवढे विश्वास ठेवतात तितके देवपुत्र. आता शल्मोनाने देवाजवळ काहीतरी चांगले गुण मागितले. गुण मागितल्यानंतर त्या गुणाच्या द्वारे त्यांनी सगळ्यांना या बोधमध्ये, शिक्षणामध्ये नीतीचं सूत्र म्हणजे नीती कसा मनुष्य लावावं आणि नीती कसं वागावं. आता ही नीती सूत्र कुणी नीतीसाठी आपल्या जीवनामध्ये इंटरेस्टली घेत नाहीये. मनुष्य अनीतीचं गोष्टी, चुकीच्या या गोष्टी जास्त इंटरेस्टली असतात. ज्या वचनाचा अर्थ आमच्यासाठी जो उपयोगी येणार आहे तो उपयोग आम्ही करून घेत नाही. कारण आम्ही आमच्या शरीराचा, व्यवहाराचा, पैशाचा, खाण्याचा, कुठल्या वस्तूचा तो व्यवहार करतो. नीतीचा नाही तर अनितीचा आपल्या जीवनात आपण आपला विचार बनवतो. तर बघूया त्याने सांगितले धर्माचा तरुण आहेत. या तरुणाला ज्ञान कोणतं पाहिजे? हालेलुया. आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं आपले तरुण काय बघतात? धार्मिक ज्ञान नाही. आपल्या काळामध्ये, त्या काळामध्ये धार्मिकताचं लोकांकडे ज्ञान होतं. आता शैतानी ज्ञान आहे. आता जर तरुण मुलांना सांगितलं एक बाईक, मोटरसायकल घे, तो लगेच मोटरसायकल, मोबाईल पाहिजे, कॅम्प्युटर पाहिजे, वस्तू पाहिजे. बरोबर पाहिजे की नाही? हे मोबाईल नाही, थोडा ऍपलचा पाहिजे. हालेलुया. बरोबर. सॅमसंगचा पाहिजे. हालेलुया. याच्यातून तुमचे कोणते फायदे पाहिजे ते मला फक्त सांगा. कोणी मनुष्याला सांगत नाही मला पवित्र शास्त्र पाहिजे. कोणती वस्तू आहे आजच्या काळामध्ये ती तुम्हाला जीवन देणार, ज्या वस्तूपासून घात होणार आहे, नाश होणार आहे, जिंदगी बर्बाद होणार आहे, ही वस्तू आम्ही घेतो. पण जी जिंदगी आमची भविष्य कुठेतरी सार्वकालिक जीवनासाठी जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या आमच्याजवळ. एक मूर्तीकडे आपण पैसा खर्च करतो, तोच गोरगरिबांना खायला. त्याला हार लावा, मेणबत्ती लावा, अगरबत्ती लावा, काही लावा, तुमचा प्रश्न आहे. पण त्याचा फायदा होत असेल तर लावा, नाही तर त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याचा फायदा त्याचबद्दल एखाद्या गरीबाला, एखाद्या गरजवंताला एक घास दिला तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला तो आशीर्वाद घेऊन येईल. हालेलुया. कारण मी हे काम करतो, मला स्वतः कळते काय मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. मला देवाने हे ज्ञान दिलं, कारण जेव्हा मी मूर्तीकडे होतो तेव्हा माझ्याकडे काही सारखं ज्ञान नाही. तर मला नेहमी काय सांगायचे, एवढा मोठा झाला त्याला अक्कल नाही. हालेलुया. काय आपण मानवाचं ज्ञान घेतो की नाही? बरोबर. लोक 11:52 मध्ये दिली. लोकांनी ज्ञान घेतली पण त्या किल्ल्याला लावून ठेवली. मी जेव्हा हालेलुया माझी आई निधन काढायला बसलेली, एकच शब्द ती पुन्हा एवढा मोठी बोलत झाले पण काहीच काम नाही. काय हालेलुया. तेव्हा मी एकच वर बघितलं, इकडेच होता त्या वाडीमध्ये, इथूनच वर बघितलं. हालेलुया. बोलणार नाही पण कोणाची आई आहे? हालेलुया. माझी आई दुःखी का? हालेलुया. मला काहीतरी बनायचं. आता येशूच्या आईलाच मी सांगितलं. हालेलुया. तेव्हा माणूस कसा होता? मूर्तीपूजकच होता. तेव्हा मी मूर्तीपूजक. हालेलुया.
तेव्हा मी काय सांगितलं, मी 10,000ची लाकडाची वेलंकरणी बनवेल. कसली? वेलंकरणी म्हणजे ते नाव आहे, त्या एरियाचं नाव आहे. वेलंकरणी त्या मूर्तीचं नाव नव्हतं. हालेलुया. तर या विचारात मी गेलो. बघा, सैतान पण चमत्कार करतो मूर्तीमधून, सैतान पण भूताचे कार्य करतो. समजलं? तर त्यावेळेला मी मूर्ती बघायला. काय काय बघायला? आमच्या ओळखीचेच आहेत मूर्तीकार. तर तेव्हा मी गेला तर तिकडे एक होती मूर्ती, तिचं 25,000 रुपये होते. मी बोललेला 10,000 ना, माझ्याकडे 10,000च होते. नशीब फक्त 200 रुपये माझ्याकडे खिशात खर्चाला होते, पण दुसरे तिथून आणायला रिक्षात पैसे पण नव्हते. तर जी मी बघितलेलं होतं ती मला खूप आवडली आणि त्याच्यामध्ये तो बोलते एवढीच 10,000 होईल आणि एवढी होती ती 25,000. आता आपण बोलतो चमत्कार झाला, तर कसा चमत्कार होतो ते पण बघा, कारण मूर्तीच्या मागे मोठं राजकारण असते, पण ते लक्षात कळत नाही. आपल्याला वाटतं मूर्तीपूजा म्हणजे मूर्तीपूजा केलं तर आपले खूप फायदे आहे. परमेश्वराने हिंदवी आज्ञा दिलेल्याच होत्या, पण कोणी पवित्र शास्त्र घेतलंच नाही. त्यामुळे कुठल्याही प्रार्थना संघामध्ये तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, जिथे ज्ञान देत असेल अशाच ठिकाणी प्रार्थनेत बसा. जिथे मूर्ती असेल तिथे प्रार्थनेत बसू नका, तिथे सगळं शैतानी मूर्ती कार्य करते. एवढं लक्षात ठेवा. हालेलुया. तर मी गेलो, माझी इच्छा खूप तीच होती. त्याला कोणाला ते देवाचा आत्मा मिळाला तर त्यांनी सांगितलं मला ही मूर्ती नको, राहू. आता त्याची बनवायचं लाकूड वाचलं तर मला सांगते बघ, एकाने कॅन्सल केले, ही तुला पाहिजे होती ना, तीच तुला 10,000ला मी देतो. मी सांगितलं काय चमत्कार बघा. मला वाटलं त्यावेळेला. आणि माझ्या मोठी बहीण आहे, तिने रिक्षाचा खर्च केला. हालेलुया. आणि तिथून आम्ही घेऊन जुन्या घरी ठेवली. मस्त मी स्वतः तिचं स्लॅबचं घर बी बांधतो. हालेलुया. मी स्वतः कष्टाने मेहनत केली, तिकडे बांधणं सगळं मस्त व्यवस्थित करून दिलं. हालेलुया. सगळं त्याला बनवून, कारण माझ्या जीवनात तो बाहेर गेलो कमवणं, आई वडिलांसाठी सगळं काय केलं, माझ्यासाठी शून्य सगळं. हालेलुया. तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, काय जीवनाचे अनुभव आहेत. हालेलुया. चमत्कार प्रार्थना करणारा असो, न करणारा असो, मूर्तीपूजा करणारा असो, रोजचे चमत्कार देवाने बनवलेले त्याला काळ दिला जाते. अमुक काळापर्यंत तुझं भविष्यातले दिवस आहे. तर प्रत्येक दिवस तुला माझ्या वचनानुसार चालायचं. संधी बघतो, चांद देतो. आता ते सगळं झालं. हालेलुया. ज्या वेळेला पवित्र आत्म्याचा जो अनुभव हळूहळू ते काम झाल्यानंतर मी प्रार्थनेमध्ये वाढायला सुरुवात. हालेलुया. प्रार्थनेत गेल्यानंतर योहान 8:32 समजलं, सत्य तुला बंधनातून मुक्त करील. मला सत्य कळालं, वचनाकडे वळालं, वचन घेतलं, शिकायला लागलं काय देव आहे आणि कोणता देव आहे आणि कोणता देव नाही, ती ओळख मला झाली. हालेलुया. मी येशूच्या आईचं आदर्श करतो, कारण ती माझी आहे. योहानमध्ये बघ, लक्षात ठेवा 19:25 पासून आपल्या शिष्याला दिलेली आहे. आई बोलाली, माऊली बोलली. माऊली म्हणजे मूर्ती, आई म्हणजे आई. तुझ्या आईला माऊली सांगते. आई शब्द येशूने वापरलेला तो शब्द आपल्या प्रत्येकाला तो शब्द स्वीकारता आला पाहिजे. हालेलुया. मला सांगतात आता काही लोक, तू मूर्ती पूजा माऊलीला ठेवत का? मी माऊलीला ठेवत नाही, माऊलीला माझ्या हृदयात ठेवते. तिथे माऊली नाही मी बोलत, मी आईला सांगतो. तुम्ही मूर्तीला बोलतात, मी मूर्तीला मान्य करत नाही. मी मूर्तीला माझी पहिली साधने आहे, एकच देवाला बस. आई ती देव किंवा देवती नव्हती, ती शिक्षका होती. बायबल ज्याने वाचलेला आहे ना, तर ती आई शिक्षका होती. अनुवाद 11 मधलं जर तुम्ही बघितलं, अनुवाद 11 18 पासून
त्या गोष्टी दिलेल्या आहेत, चालता फिरता बसता देवाविषयी त्यांना बोलत जा सांगितलेलं होतं. हालेलुया. आज ज्या घटना आहेत, ज्या गोष्टी आहेत त्याचा आदर्श करा. बरेचसे लोक ज्ञान असं घेतात, आपल्या घरात आई आहे, तिला चहाचा एक कप पण देऊ शकत नाही, पण मूर्तीचे ठेवलेले आहे, तिला हार काय, मेणबत्ती काय, तिची आराधना काय आणि तिची स्तुती काय. पण ज्या आईचं जो सन्मान जे करायचं आहे, ती आई खाटेवर पडलेली चहाच्या अपेक्षाने ती आचार विचार करते की मला एक चहाचा कप द्या. तिच्या डोळ्यासमोर तिथे मेणबत्ती पेटवली जाते, ती पेटवून उकड जाते, तो हात तिच्या गळ्यात घातला जाते, तो कुजून जातो, परंतु काढायला सुद्धा वेळ नसतो. जी आई आपल्या मुलाकडे चहा खाणं जेवण याची ती अपेक्षित आहे, हे ज्ञान माझं कोणत्या गोष्टीचं हालेलुया. तर जे ज्ञान घेताना शल्मोनाने सगळ्या गोष्टीविषयीचा अनुभव दिले. नीतिसूत्रामध्ये 10वा अध्याय 1 वचन मध्ये त्यांनी सांगितले, मुलगा मूर्ख तर आई दुखी, मुलगा शाणा तर बाप सुखी. हालेलुया. आईलाच दुःखाचा भार घ्यावा लागतो. म्हणून बायबल आधारित शिक्षण, तिला आई म्हणा, माऊली म्हणू नका, मूर्ती बोलू नका. मूर्ती तर मानवाची निर्मिती आहे, त्यात आत्मा नाही. तुम्हाला त्यांनी बनवलेलं आहे. तुम्हाला 17-18 श्वास देणं घेणं, कुठल्या टायमाला आपला श्वास काढून घेईल आपल्या कोणत्याच व्यक्तीला माहिती नाही. तर आपण नीतिसूत्रातली जी वचन आहे ती थोडीशी घेऊया, कारण टाइम तेवढा नसतो म्हणजे. त्याने काय सांगितलं, ज्ञानी पुरुषाने ऐका. आता ज्ञान घेणारा पुरुष आहे, त्याने ते ऐकलं पाहिजे, काय घ्यावं काय नाही. आता घरामध्ये सगळ्यात ज्ञानी मानलेला जातो तो पुरुष, कारण पहिल्यांदा ज्ञान काढून घेणारा जो होता शैतान लुसिफर, तर त्या स्त्रीकडून जे ज्ञान होतं ते काढून घेतलं, आणि नंतर तिने ज्ञान बरं वाईटाच्या ज्या गोष्टीचं फळ होतं, जे पाप पुण्य काय ते शेवटला आदामाला दिलं. हालेलुया. तो इतिहास मोठा आहे, ते सगळं तुम्हाला सांगणं फार कठीण नाही, कारण तेवढे विश्वासी लोक पण नाही. हालेलुया. ज्याला पवित्र आत्मा मिळालाय तो संपूर्ण इतिहास. आता जर मी तुम्हाला इतिहास पवित्र आत्म्याद्वारे सांगितलं तर तुम्ही काय सांगणार माहिती का, हे बायबल मध्ये कुठे लिहिलेलं आहे. ज्याला बायबल माहिती असेल ना, तर त्यांनी योहान शेवटचा अध्याय वाचायचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले जगात पुस्तकं मावणार नाही. अर्धी शिक्षण घेणारे लोक 1 तास 2 तास प्रार्थना करतात ना, सांगतात मला देवाचं दर्शन मिळणार. देवाचं दर्शन असं असते, सुवार्तेचं आहे, भेदभावचं नसते, नफरताचं नसते, द्वेषाचं नसते. मग ते 7:1 मध्ये त्याने वचनाद्वारे शिकवलेलेच आहे. कोणाचा दोष करायचा नाही. आता मूर्तीपूजा, तर तुम्ही सांगितलं मूर्तीपूजा, मूर्तीपूजा बायबल मध्ये स्पष्ट लिहून दिलेले आहे. हालेलुया. करायचंच नाही. पहिली आज्ञा मोशेला जेव्हा पाट्या दिलेल्या होत्या, 5 पाट्या दिल्या, 2 पाट्या दिल्या त्याच्या हातात. आज्ञा भविष्य कसं चालावं, भविष्यात कसं राहावं, भविष्य बनावं कसं, परमेश्वर कसा आहे, परमेश्वराबरोबर राहायचं कसं, परमेश्वरचे नियम कसे, परमेश्वरचे मार्ग कसे, परमेश्वरचं शिक्षण कसं, या ऐतिहासिक गोष्टीवर प्रमाणे त्याला आज्ञा दिल्या गेल्या. बघा, आता जो बुद्धिमान आहे त्याने काय करून घ्यावा, प्राप्त करून बोधवचने व दृष्टांत हालेलुया. आता जर तुम्ही प्रभूच्या सहवासात आहे, आता मला एक शिकवतो, कधी कोण माझ्याकडे येतो का मला काही चांगलं ज्ञान घ्यायचं आहे, काही शिकायचं आहे, किंवा मार्गदर्शक मला हवं आहे, जमणार नाही. येणारे ज्ञान घेणारे काय, माझा हा प्रॉब्लेम, माझा तो समस्या, माझ्या घरात असा आहे. अरे तुझ्या घरात नाही, तुझ्या हृदयाच्या घरात काय पहिलं आहे हे तर तुझं मन अस्वस्थ. योहान 14:1 मध्ये दिलेलंच आहे, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. अरे जर अस्वस्थ लोक जे आहेत त्याचं जीवनात कधीच फायदे होत नाही.
कारण ते अस्वस्थ जीवन कमजोर करते. त्याचा पूर्ण परमेश्वरावर भरवसाच नसतो. जेव्हा पवित्र शास्त्र वाचायला लागलं ना तर बघा तुमच्या जीवनाला किती प्रामाणिकमध्ये शांती येते आणि तुमचं मन बोळं असं ना, तुमच्या मनात कोणाविषयी राग सापडत नाही. पण ज्यामध्ये दुष्ट आत्मा आहे बघा, दुष्ट आत्मा असतो, हा दुष्ट आत्मा जो धार्मिक जीवन जगणारे व्यक्ती जेव्हा असतो ना त्याच्या विरुद्ध उठतो आणि तो भडकवायची कामं करतो. हालेलुया. ज्याला चांगला आहे त्याला वाईट बनवायचा प्रयत्न करतो, पण नाही ना होणार. हालेलुया. चांगल्या गोष्टीकडे पहिलं लक्ष लावा. घराला कलर मारायचं असेल, कोणत्याही वस्तूला कलर मारायचं असेल तर पहिलं प्रथम त्याला पांढरा कलर मारावा लागते. हालेलुया. तो पहिला पांढरा प्रायमर मारतात. त्याला पांढरा प्रायमर मारल्यानंतर तो मग त्याच्यावर कोणताही कलर शूट होतो. आता हे कुठलं तिकडे बघा पांढरा दिसतंय का ब्लू कलर आहे? पांढरा आहे. मनुष्य चांगला आहे ना, परमेश्वराने माणसाला पवित्र बनवलं, सैतानाला ना त्याने पापात पाडलं. आपण जेव्हा पापात पडतो तेव्हा आपण काळे होतो आणि जेव्हा पवित्रात असतो तेव्हा आपण शुभ्र असतो. हालेलुया. तर ज्ञान हर परिस्थितीमध्ये आपल्याला सहाय्य, मदत, हर गोष्टीमध्ये कोणत्याही पर स्त्रीच्या मोहापासून पण तुम्हाला ज्ञान किंवा पर पुरुषाच्या मोहापासून पण तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देईल. हालेलुया. कारण ज्ञान हर चीज मध्ये, हालेलुया, पवित्र आत्मा शिकवतो. ज्ञान हर एक गोष्टीमध्ये माणसाला भेटलं जातं. ज्ञान परमेश्वरापासून प्राप्त होतं आणि हे ज्ञान आपल्या प्रत्येकाला पवित्र बनवण्याचं काम करतं. एक ज्ञान चुकीचं आहे. चुकीचं ज्ञान माणसाला भांडण करायला, चोरी करायला, सगळी पाप करायला शिकवतं. म्हणून परमेश्वराने यादेन बागेमधलं जे झाड आहे तर तिकडे त्यांनी बऱ्या वाईटाचं ज्ञान सांगितलं. अनुवाद मध्ये 30:15 मध्ये दिलेलं आहे, सुख आणि दुःख, जीवन आणि मरण हे आपल्या हातात दिले. आदामाला दिलेलं होतं पण त्यांनी त्याचा स्वीकार पूर्ण केला नाही. त्यांनी शैतानाचा स्वीकार केला. शैतानाचा स्वीकार केल्यानंतर त्याचा परिस्थिती चेंजिंग झाली. परमेश्वराची भीती हे ज्ञानाचा प्रारंभ होय. मूर्ख लोक काय सांगते? मूर्ख लोक. आता मूर्ख लोकांचं काम काय? आता जे मूर्खाला देवाचा शब्द आवडत नाही त्याने काय सांगितले? आज तुम्ही देवाच्या वचनात आहे तर वचन तुम्हाला काहीतरी मदत करणार आहे. हालेलुया. अरे माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध आहे, आपल्या आईची शिस्त. आता बाप कोणला? आपल्या घरचा स्वर्गीय बाप. आणि योहान मध्ये 19:25 पासून जी आई दिलेली आहे, जे धार्मिकता शिक्षणाची, अनुवाद मध्ये 11 ते 18 पासून दिलेली आई. हालेलुया. 6 ते 4 वचनामध्ये, 6 ते 4 वचनामध्ये मुलांना प्रभूच्या शिस्तात आणि शिक्षणात. आजच्या काळामध्ये कोणत्या आया आपल्याला कोणत्या धार्मिकतामध्ये पाठवतात? हालेलुया. आजच्या काळामध्ये किती आई वडील असं आहे की मुलांना धार्मिक गोष्टीमध्ये पाठवलं. एक दिवस सुद्धा आपण धार्मिकतामध्ये मुलांना पाठवत नाही. तर प्रत्येक आई वडिलांच्या तोंडातून एक शब्द निघतो, काय? मुलं ऐकत नाही. ऐकणाऱ्या गोष्टीकडे कधी भविष्यात त्यांनी विचार केला? आज मुलं शाळा शिका, मी नाही सांगत नाहीये, शिका, चांगले संस्कार आहेत. हालेलुया. मला सुद्धा चांगले टीचर मिळाले, माझ्यासाठी खूप मेहनत केली, कष्ट केली, आजपर्यंत ती माझ्याशी बोलती नाही. हालेलुया. पण जी मुलं शाळेतून चुका करून टीचरला खोटं बोला, आई बाबाला खोटं बोला आणि बाहेर भटकायचं काम करणार, ही चुकीचे रस्ते हे त्या टीचरने शिकवले नव्हते. हालेलुया. आपल्या हर एक व्यक्तीमध्ये शिक्षणाचा आदर्श करा. कोणताही, आता मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही इकडे प्रार्थनेचं नाव सांगणार आणि दुसरं इकडे भटकणार. काही वर्ष अगोदर तसंच मुलगी
प्रार्थनेला त्या घरच्या लोकांनी तर ती आली नाही. कारण जेव्हा आशीर्वादाला ते पाठीमागे उभे राहिले आणि घरी टायमावर पोचली ती. प्रार्थना सोडायच्या टायमाला चुकीच्या रस्त्यामधून गेली ती. अरे खोटं सांगत होतं, मी इकडे गेले तिकडे गेले प्रार्थना. शेवटी मला फोन आला, मला माहित नाही पण मी पकडायला होतं ना. अरे सांगितलं तिची कर्म तिला देव बघेल, काहीच बोलू शकतो. अरे नंतर ती खोटं बोललेली होती, पण नंतर तिने खरं बोललं की मी ही चूक केली, हिरो बरोबर फिरायला. अरे हे शैतानिक आत्मा आहे, यादेन बागेचा खेळ आहे. आपल्या प्रत्येकाला आध्यात्मिक शिक्षणाची ओळख आली पाहिजे. यादेन बाग म्हणजे याद राहणारी, तुम्हाला जी याद आठवेल. योहान 14:26 प्रमाणे हा बागाची चूक आजपर्यंत आठवली जाते, म्हणून परमेश्वराने त्याला सांगितलं बरं वाईटाचं ज्ञान तुला भेटेल. यादेन म्हणजे तुला याद राहील की तू केलेली कर्म ही तुझ्या जीवनी येईल. या ज्ञानाचा अर्थ आम्हा प्रत्येकाने घेतला पाहिजे की याद येणारी शक्ती. आणि आजपर्यंत त्या पवित्र शास्त्रामध्ये या एकाच आदामाच्या द्वारे याद जुने लोक याद बोलतात, आता बोलता मला आठवण नाही. बरोबर, जुन्या लोकांचं शिक्षण होतं, म्हातारे लोक सांगते मला याद आहे, नाही तर खत करते असं सांगतात. आपण सांगतो मला आता आठवण येते. ते काय बोलतात, आजीला विचारा काय सांगतात, त्यांच्या भाषेमध्ये विचार करा, ते सरळ सांगतील. कारण मी जेव्हा व्हिजिटिंगला जायचा, म्हातारी लोक विचारे त्यांना भेटायचा कसं आहे, मला तुझी याद. अरे किती दिवस, 14 दिवस, 9 दिवस, अमुक दिवसावर आला, अमुक दिवसांनी विचारतो तुझी मुलाबाळाची तुला आठवणच नाही का, माझीच आठवण नाही का. अरे आम्ही मनात विचारतो. आपली कर्म आपल्याला जे शिकवतात देव प्रेमाच्या द्वारे, तर या देण्याची याद दिली आपल्याला. हालेलुया. काय सांगते, ती तुझ्या शिराला भूषण, तुझ्या गळ्याला. हालेलुया. आज आपल्या जीवनात गळ्याला हार वेगळे आहेत. हालेलुया. परमेश्वराने दिलेले जे नियम आहेत, हालेलुया, हे नियम आपल्या प्रत्येकाला संरक्षण देणं, आपल्या गळ्याला सांभाळणं. हालेलुया. आपलं जीवन आत्मिक गोष्टीकडे वळणं. आता पापी लोक आपल्याला फसवतात, आपण त्याच्या मागे लागतो. इथून केंद्रातून तुम्हाला बाहेर काढू शकेल, पण तुम्हाला येशूने सांगितले जा, मार्ग 16 मध्ये संपूर्ण सृष्टीला सुरुवातीची घोषणा 16:15 मार्ग. पण आता तुम्ही विचार करा की मध्ये 28-19 हे जर विचार करा, तुम्हाला कोणी बोलवलं तर ठीक आहे, एक फोन आला तर बाहेर होतात. हालेलुया. तुम्ही देवाचे नियम मोडता. तुम्ही जर देवाच्या आज्ञा पाळणारी व्यक्ती असेल तर तुम्हाला जे पाहिजे ते देव तुमच्या जवळ आणेल. पण जर तुम्ही आज्ञा मोडल्या तर तुमच्या पाठीमागे सगळं उलट होईल. 28:15 पासून प्रत्येक व्यक्तीला आदर्श करा. कारण देवाच्या जागेरीवर जेव्हा शैतान तुमच्यामध्ये वास करतो, म्हणून बोला ना, गाडी, बरोबर, बंगला, मोबाईल, कॅम्प्युटर, याच्याने तुम्हाला झोप लागून देणार. आणि रोज जो मोबाईल जास्त बघतो त्याची रात्र झोप येत नाही. तुम्ही पाहिजे तर विचार करा, टेन्शन वाढणार, मानसिक तणाव वाढणार, कारण ते पूर्ण अशुद्धता आहे. बायबल वाचा, प्रार्थना करत राहा, मनन चिंतन करत राहा, शांती येते. सूत्रसे 4:4 झोपताना शांत राहा, आपला आत्मा. सूत्रसे 31 अर्पण करा देवाच्या हातात. देवाचा आहे, आपल्याला माहित नाही, आपले हिसाब आहे, पूर्ण हिसाब आहे. म्हणून मी सूत्रसे 141 तुम्ही खोटं बोला, खरं बोला, मला काय त्याचं पडलंच नाही. पहिलं तर मी लोकांना शिकवत होता, समजत होता आणि मार्गदर्शन करत होता. आता सोडून दिलं मी. तुमचं तुम्ही बघा, देव आहे. कारण जो आज्ञात आहे, नियमात आहे, वचनात आहे, त्याला भविष्यात देवाचं आशीर्वाद आहे आणि त्याचं जीवन ज्ञानाद्वारे. पण जर सैतानी ज्ञान असलं तर तुमचं ज्ञान तुम्हाला कमजोर. कोणतंही ज्ञान घेताना
टेन्शन येणारा ज्ञान कधी घ्यायचं नाही. हे शैतानी ज्ञान असते. मोहामुळे ज्ञान बिघडतं. चांगलं ज्ञान तुम्हाला मोह आल्यानंतर ते ज्ञान बिघडते. चुका होणार आहे, पाप होणार आहे, मी त्याविषयी बोलत नाही. तो मनुष्य स्वभाव आहे. कारण कोणताही मनुष्य पवित्र नाही. अगदी पवित्र बनावं लागते. आपण जेव्हा येशू जवळ गेलं तेव्हा आता कळायला लागलं. पहिले येशू मध्ये नव्हतं, त्या अनेक टायमाला खाणं पिणं सगळं होत होतं. परिस्थितीची तयारी करणं, आत्म्याची तयारी करणं, अनुभवाची तयारी करणं, पवित्र राज्य घेण्याची तयारी करणं, पवित्र मार्ग बनवणं, ह्याची तयारी करणं, ज्ञान घ्या. आता त्याच्यामध्ये 20व वचन, काय सांगते? ज्ञान रस्त्यावर पुकारा, चव्हाट्यावर आपली वाणी काय करते? 22व वचन, आता आपल्याला ज्ञानावरच मार्ग दिसतो. आता मला ज्ञान आहे, जेव्हा मी सुवार्ता सांगतो तेव्हा लोकांना ते ज्ञान आवडते. ज्ञान असं असते, धर्माच्या बाबतीत नाहीये. ज्ञान लोकांना मार्गदर्शन करणं, ज्ञान लोकांना शिकवण देते, ज्ञान लोकांना पुढचं भविष्याचा मार्ग शिकवते, ज्ञान सार्वकालिकचा अनुभव देत असते. हे सगळं मिळालेलं आहे. पण ज्ञान तुमच्या जीवनात नाही आहे. देवाने आत्मा दिला, ते काय घेऊन जाणार? वस्तू तुमच्या जीवनामध्ये कामाला येणारच नाही. 22, ओ भोळ्यानो, तुमचे भोळेपण तुम्हास धर्मनिंदा करणारे आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं की आपण निंदा करून 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 केवढं करतो. बायबलचे काही मुद्दे असे आहेत, कारण शमौनाने परमेश्वराने त्या गोष्टी त्याला दिल्या, शिकवलं. त्याने ज्ञानच मागितलेलं होतं, वस्तूने मागितलं. पण बिना बघा ज्ञान घेतलं त्यांनी तर परमेश्वरी त्याला एवढं दिलं की त्याला कधी कमी नाही पडलं. आज आपल्याकडे कमीच आहे, एवढं जरी आलं ना तरी कमीच आहे. हे कमी आहे, ते कमी आहे, काय रडका मनुष्य आहे. पण देवाजवळ असलेल्या कमी नाही. दाविदाने काय सांगितलं? स्तोत्र 23:1-6 वचनामध्ये, ईश्वर मला काही कमी पडत नाही. ज्ञान घ्या, जीवन घ्या, वेळ नाही. भरपूर वचन आहे, पुढच्या ज्ञानात तुम्हाला हालेलुया. वचने शिक्षण आपल्याला ज्ञानाद्वारेच पाहिजे. आता मी लोकांना ज्ञानाविषयी शिकवतो. आरोग्य, खाणं पिणं सगळं मिळेल. पहिल्यांदा ज्ञान घ्या. ज्ञान प्राप्त नसेल तर तुमची प्रगती कधीच होणार. ज्ञान पहिलं शकतो. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना परमेश्वराचं ज्ञान भेटावं, पवित्र आत्म्याचा अनुभव भेटावं, परमेश्वराचं राज्य मिळावं, प्रभूच्या मार्गाचा ही प्रार्थना मी आमच्या प्रभूच्या सर्व मध्ये लोक प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. हालेलुया.